नाशिकचे नांदगाव येथे भटक्या कुत्र्यांचा हैदोस. कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 ते 5 मुले जखमी झाल्याचं समोर आलंय. नगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडवर. कुत्र्यांना पकडण्यासाठी रेस्क्यू टीमद्वारे कुत्रे बंदिस्त करण्यात यश आलंय. नांदगावमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मुले जखमी झाल्याची घटना घडली असून नांदगाव शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. 22 डिसेंबर रोजी सोमवारी शहराच्या विविध भागात 4 ते 5 मुलांना आणि काही नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. जखमी मुलांना उपचारासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी मालेगावात हलवण्यात आलंय. सुतेश खैरनार वर्ष 8, भावेश दीपक भावसार वर्ष 8, ईश्वरी दत्तू बहिकार अशी जखमी मुलांची नावे. आमच्या भागामध्ये कुत्र्यांची संख्या खूप वाढली असून आमच्या मुलांना बाहेर खेळायला किंवा शाळेत पाठवायला पण आम्हाला भीती वाटायला लागली आहे. कुत्र्यांचं काहीतरी बंदोबस्त करावा अशी स्थानिक रहिवाशांनी नगरपालिकेकडे मागणी केली आहे. नांदगाव नगरपालिका मार्फत आतापर्यंत 129 कुत्र्यांना पकडून निर्विजीकरण करून लसीकरण देण्यात आले असून कुत्र्यांसाठी निवारागृह बनवण्याचे आदेश आहे. निवारागृहामध्ये ठेवण्यात येणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांनी दिली आहे. आमच्या नांदगावमध्ये खूप भीतीचं वातावरण झाले भटक्या कुत्र्यांमुळे. कुठे येणं जाणं पण खूप मुश्किल झालेलं आहे आणि त्यामुळे लहान मुलांना सुद्धा बाहेर पाठवणं भीती वाटते. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने थोडी दखल घेतली पाहिजे जेणेकरून बाहेर जाणाऱ्या लोकांच्या मनातून भीती निघून जाईल. भटक्या कुत्र्यांनी काल पण एका मुलावर हमला केला, त्याच्यामध्ये झालं 5 मुलांवर हल्ला केला, ते पण जखमी झालेले. मी स्वतः जॉबला बाहेर जाते तर मला पण खूप भीती वाटते. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने थोडी दखल घेऊन कुत्र्यांवर थोडीफार हे केलं पाहिजे, बंदोबस्त केला पाहिजे, म्हणजे लहान मुलांची पण शाळा बुडणार नाही आणि आमच्यासारखे जॉबला जाणाऱ्यांना पण भीती वाटणार. एसपराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव.